पहिली डिलिव्हरी घरात होत होती. आता का लांजाच पलता. मी काम करायला लागल्यास गाडीवाडीपासनं गुरुवाडीपासनं या पोर नाही दगावलेला माझ्या हात. खरोखरच या पिढीला आपण अखेरची पिढी असं म्हणतो की ज्यांनी खऱ्या अर्थाने हे कोकण आज जिवंत ठेवलेलं आहे. कोकणातली माणसं कशी अशी उधळी नाही, एकदम काटकसरीनं जे आहे त्याचा वापर करून ती व्यवस्थित आपला उदरनिर्वाह करतात. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये असमाधानी, दुःखी किंवा माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये अशा प्रकारे ते कधी व्यक्त होत नाहीत. माणूस मेला ना काही बिम जातात ही खडखडत. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आहे आमच्याच गावामध्ये आणि खूप दिवसांनी आमच्या गावातील एक व्हिडिओ करायचा योग जुळून आलेला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेक्षकांपैकी काही जणांनी आठवण काढली होती की तुमच्या मातोश्रीसुद्धा खूप दिवसात दिसलेल्या नाहीत किंवा तुमच्याशी निगडीत असा एखादा व्हिडिओ झालेला नाही बरेच दिवसात. त्याचप्रमाणे गब्बरची सुद्धा काही जणांनी आठवण काढलेली होती. गब्बर म्हणजे आमचा पाळीव कुत्रा आहे, रॉटवायलर जातीचा. जुन्या प्रेक्षकांना त्याची ओळख आहे, नवीन प्रेक्षकांना तो या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल, कारण आम्ही आत्ता जिथं आलेलो आहोत तिथे त्याला सोबत घेऊन आलेलो आहोत. आता हा एक छोटासा व्हिडिओ असणार आहे. आपण आत्तापर्यंत कोकणातील अनेक जुनी घरं, चौसोपी वाडे, 250 ते 400 वर्ष जुनी मोठमोठी विशाल घरं बघितली. पण आज मोठं मन असलेल्या एका माणसाचं घर छोटंसं आहे परंतु मन मोठं आहे, अशी आपली ही बबली आका आमच्या गावातली. तिचा परिचय थोडासा तिच्या आवाजात कापरेपणा असल्यामुळे ते आपल्याला बोलताना ती लक्षात येईल, त्यामुळे आईला आम्ही आज सोबत खास करून घेतलेला आहे. नमस्कार आई. नमस्कार. नवीन प्रेक्षकांसाठी एकदा तुझा परिचय करून दे. नमस्कार, माझं नाव सौ अनघा अनंत हर्डीकर, म्हणजे अथर्वची आई मी. आणि या ठिकाणी आज ही बबली आका आहे आमच्या गावातली. तिचं आडनाव आहे इथलं बबली कोत्रे आणि ताई धाकटू कोत्रे असं माहेरचं नाव, आणि पार्वती पुनाजी कुडकर हे सासरचं नाव आहे. ती इथे एकटीच राहते. तिचं अगदी छोटंसं घर, म्हणजे आजपर्यंत जे आपण व्हिडिओ बघितलेत मोठी घरं चौसोपी वाडे, त्या तुलनेत अगदी छोटं, अगदी मातीचं असं घर आहे, कौलारू घर. तर ते घर पाहण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. वरतीच इथे लागून डांबरी रस्ता आहे. हो, त्या रस्त्याने जाताना मी कायम हे असं टुमुकदार छोटंसं घर बघून कायम मनात यायचं की आपण ह्या घराचं एकदा शूटिंग करूया. मध्यंतरी ह्याच विचारादरम्यान आमच्याच गावातील रुपेश बारे म्हणून एक गृहस्थ आहेत, त्यांचं सुद्धा एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्यांनी मुंबई सोडून इकडे त्यांचं कुटुंब स्थलांतरित झालेलं आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब. त्यांनी सुद्धा एक मध्यंतरी व्हिडिओ बनवला होता बबली अक्काचं घर दाखवणार, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं डिटेल्ड विस्तृत तेच घर दाखवायचा प्रयत्न करणार आहोत आपल्या प्रेक्षकांसाठी खास करून. तर आपण आता परिसर बघायला सुरुवात करूया. खरोखरच ही वाट बीट सुद्धा तिने किती म्हणजे रिकाम्या वेळाचा उपयोग करून पावसाळ्यामध्ये जे गवत रान येतं वाटेवर अगदी स्वच्छ केलेली आहे. खरंय. आणि हे कधीही आलं तरी तिचं असंच असतं, आजूबाजूला घराची स्वच्छता, पायऱ्या स्वच्छ असतात, आणखीन सगळंच, म्हणजे कारण एकटी असते, कामात वेळ पण जातो. स्वच्छता ठेवल्यामुळे काय होतं की ह्या रानातून येणारे जे प्राणी वगैरे आहेत तर ते सुद्धा आपल्या घरामध्ये येण्याची किंवा त्यांच्यापासून जो धोका होऊ शकतो तो होत नाही. आणि खरोखरच स्वच्छता खूपच बघण्यासारखी आहे घराभोवती. जंगलात आहे. हा, जंगलात आहे घर, जंगलात आहे, आजूबाजूला सगळी झाडी दिसते. होय. आणि ती झाडी आहे म्हणजे काय, तिने तिच्या छोट्याशा जागेमध्ये उपयोगी झाडं लावलेली दिसतायत आपल्याला. बरोबर. या ठिकाणी पालेभाजी आहे, अळू आहे, होय, मिरच्या आहेत, मिरच्यांची रोपं लावलेली. त्याच्याशिवाय इकडे हा बघा, हा आता गब्बर लोक तुला बघण्यासाठी उत्सुक होते, पण तू आत्ता जे वागतोयस हे चुकीचं आहे. आमचं शूट सुरू आहे, लोकांना एक छान व्हिडिओ बघायचा आहे, त्यात तू पण कोऑपरेट कर आणि शांत बस प्लीज. ओके. हा. आणि या ठिकाणी ही बबली आकाच्या घराच्या आवारामध्ये आंबा आहे, सोनचाफ्याचं रोपा लावलेलं आहे. त्यात पाठीमागे बघितलं तर सुपारीचं झाड म्हणजे पोफळ आहे. त्याच्याच बाजूला कडीपत्ता पण मोठं झाड लावलेलं आहे. इकडे रातंबी, सागवान, आंबा, त्याच्या पाठीमागे काजू, आणखीन 2 इथे रामफळाची पण झाडं दिसत आहेत. म्हणजे उपयोगी पडणारी लहान मोठी अशी वेगवेगळी झाडं त्यातल्या त्यात अतिशय कमी जागेमध्ये तिने अगदी जाणीवपूर्वक लावून ती जपलेली आहेत. म्हणजे आणि आता बबली आकाचं वय किती असेल? 80-75च्या आसपास असेल. 75च्या आसपास.
जास्त जास्त असेल ना? असेल. म्हणजे अनुष्ठाने तुला एवढी हो तेव्हा शाळेत जाय हो बरोबर. ह्या वयात सुद्धा आजही इतकी वर्ष ती एकटी राहते आहे. आणि जसं मगाशी आई म्हणाली की परिसर इथला बघितला तर आपल्याला स्वच्छ नीटनेटका आजही मेंटेन ठेवलेला दिसेल. जागा अगदी लहान असली तरी अतिशय आकर्षक आहे, कारण इतका सुंदर परिसर. आत्ता आपण ह्या बाजूला भाज्या बघितल्या आणि आजूबाजूला असलेल्या झाडांचा सुद्धा परिचय आईने करून दिला. आपण आता एकदा घरात जाऊया, म्हणजे घर नेमकं कशा प्रकारचं आहे हे पण आपल्या लक्षात येईल. अगदी छोटं घर असलं तरी ती एकटीच राहते इथे, त्याच्यामुळे तिच्या गरजा सुद्धा फार नाही आहेत. त्याच्यामुळे तिच्या घरामध्ये आता लाईट सुद्धा नाहीये, पण सोलरवरचा लाईट किंवा बॅटऱ्यांचा वापर करून ती आपला कारभार करत असते घरामध्ये. बरोबर. आणि जास्तीत जास्त लवकर आपलं रात्री जेवण आटपून आणि सकाळी सूर्योदयानंतर म्हणजे सगळी कामं वगैरे अशा 4 वाजता जागी येते. 4 वाजता पहाटे लवकर उठून वगैरे सगळं करते. पण त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे लाईट नाहीये म्हणून फार अडतं असं नाही. आणि नळ पाणी योजनेचं पाणी वगैरे पाठीमागे नळ आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याकडे जसं पंप चालू करायचा आहे, लाईट नसेल तर अडतं, तसं काय होत नाही तिचं. बरोबर. वाकून जायला लागेल कारण छोटं घर छोटंच आहे सगळं. हे लहान घर जरी असलं तरी सुद्धा आता अशी माणसं सुद्धा जी आहेत ही सुद्धा ह्या घरांप्रमाणे दुर्मिळ झालेली आहेत. त्यामुळे कुठेतरी प्रामाणिकपणे मनात अशी इच्छा आहे की आता दुर्दैवाने काही माणसं जी माझ्या मनात होती, आता आपल्याच गावातील असतील, आप्पा मेस्त्री असतील किंवा आपले दादा शिंदे एका सुदैवाने व्हिडिओमध्ये आहेत आपल्या, परंतु अशी जी जुनी जाणती माणसं आहेत तर त्यांचे अनुभव किंवा त्यांच्याकडून त्या काळातल्या आठवणी कुठेतरी जाणून घेऊन डिजिटली स्टोअर कराव्यात असा एक मनाचा मानस होता. तो कुठेतरी आज बबली अक्काच्या निमित्ताने आता पूर्ण होतोय, कारण तिच्याकडून जे आपल्याला आता काही गोष्टी ऐकायला मिळतील त्या सुद्धा नक्कीच विशेष असतील. आत्ता आपण ज्या घरात उभ्या आहोत त्याची उंची म्हणजे जवळजवळ माझं डोकं टच होतंय ह्या छताला. इथल्या आपण भिंती बघितल्या तर अजूनही पूर्ण घर मातीचं आहे. आणि आता रचना आपण बघितली तर ह्याला काय म्हणता येईल आई? आपल्याकडे ओटी असते, ओटी पडवी जुन्या घरामध्ये, किंवा ओसरी असते, तशा टाईपचा हा भाग आहे. कारण ह्या घराला 2च भाग दिसत आहेत, बरोबर. स्वयंपाकघर आणि हा भाग. बरोबर. याला पडवी म्हणा, ओटी म्हणा, ओसरी म्हणा, पण बंदिस्त स्वरूपामध्ये म्हणजे 2च भाग आहेत इथे. बरोबर. आणि बाहेर ते छोटस अंगण. अगदी. आणि पाठीमागे मग संडास आहे किंवा तिचा इथे बाथरूम. छोटीशी अशी पडवी पण एक आहे बाहेरच्या बाजूला. अगदी ओसरी आहे ती. इथे आहे. होय. आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूला अंगण आहे. मग आता आपण आतल्या भागात स्वयंपाकघरात जाऊया. 2 बटनांवर घराचं काम झालेलं आहे पूर्ण. कारण इकडच्या बाजूला एक बल्ब दिसतोय. ही आहे आटलांची भाजी. गरम गरम वाफा येत आहेत. चुलीवरची आटलांची भाजी, फणसाच्या आटला. कशी करतात? घालायचं आणि हे टाकायची त्यात, आधण काढून त्यात आटला घालायचा. फोडणी मसाला टाकलाय आणि हळद, मीठ, तिखट. अच्छा. बस. आता ही कशा बरोबर खाणार? भाताबरोबर. अच्छा. प्रत्येक व्हिडिओमध्ये जे स्लो लाईफ मी प्रमोट करत असतो त्याचाच एक आदर्श उदाहरण आहे. म्हणजे जग कशाच्या मागे धावत चाललंय किंवा आपल्या गरजा संपत नाही. आपल्याला एखादी गोष्ट मिळाली की आस लागते पुढच्याची, आता मला हे हवं, ते मिळालं की ते हवं. आपल्या गरजा कधीच संपत नाहीत. आणि दुसरीकडे अशी कोकणात अनेक माणसं आहेत जी अत्यंत कमी उपलब्धतेत किंवा कमी संसाधनांच्यात सुद्धा अतिशय उत्तम आणि आनंदी आयुष्य जगत आहेत. कारण बबली आकाशी आपण बोलल्यावर आपल्या लक्षात येतं की ती अतिशय आनंदी असते कायम. कुठेही तिच्या चेहऱ्यावर कधी दुःख नसतं किंवा कसली कमी आहे असं कधी ती नसते. आहे त्या गोष्टी त्यांनी ते अडॉप्ट केलेले आहे. 5 पैशाची कोणाची परापत नाही. बरोबर. म्हणजे तिची अपेक्षा नाहीये कुणाकडनं. आहे त्याच्यात ती सुखी आहे. जे मिळतंय, जे अजूनही हातपाय चालतायत तोपर्यंत जे कष्ट करतायत, साफसफाई करत असेल किंवा रेशन वगैरे मिळत असेल ना, रेशन मिळतं. आणि जे काही किरकोळ जे आहे त्याच्यावरती तिचं अगदी व्यवस्थित, म्हणजे काय तिला कमतरता नाही, कशाची काय हे नाही, म्हणजे अपेक्षा नाही कुणाकडनं. आपल्या दुखणं ढोपरं दुखतात. हे वयाप्रमाणे येणारं दुखणं आणि कंपवात आहे तिला, म्हणजे बोलताना पण जाणवतोय आणि हात पाय थोडेसे कापतात. त्याच्यामुळे बाकी तू कुठे आता
कष्टाच्या कामांना बाहेर जास्त जाता येत नाही. बरोबर. पण मला सांग आई, आता तू जेव्हा ह्या गावात आलीस, हो शिक्षिका म्हणून आलीस, हो. त्यानंतर तुझं लग्न होऊन तू इथेच आहेस होय. पूर्ण वेळ. होय. मला सांग, तू जेव्हा म्हणजे आता माझ्या आठवणीत मी जेव्हापासून बबली अक्काला बघतोय ती जशान तशी आहे, होय, 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 जवळ. होय. तर तुझ्या आठवणीत कशी आहे? होय. आता वयाचा थोडासा परिणाम जरी शरीरावर दिसत असला पण तेव्हा काय असा कंपवात वगैरे नव्हता. बोलणं व्यवस्थित होतं, कामाचा धडाका होता किंवा फास्ट म्हणजे कुठचंही काम वगैरे करण्यात तशी ती सगळी जण बोलवायची कामाला वगैरे सुद्धा. त्याच्यामुळे म्हणजे तुमच्याकडे आमच्याकडे ती आपल्याकडेच असायची बऱ्याच वेळेला कामाला. बरोबर. 2-3 हा. वर्षा वाड्यापासनं वर गडग्यापासनं शात पडला नाही तिथपासनं हो हो तो पर्यंत हो हो चांगली होतो. होय. तेव्हा म्हणजे एकदम व्यवस्थित होती, तसा काय प्रश्न नाही. बरोबर. आपल्याकडे सुद्धा असायची, अजून कुणाकुणाकडे गरजेप्रमाणे कुणीही बोलावलं तरी जायची ती. बरोबर. आणि मला वाटतं रत्नागिरीला पण तू होतीस ना. हा, वासंती. वासंती ताईंकडे पण होती. सासू. अच्छा. हा, सासूबाई आजारी होत्या ना तिच्या. बरोबर. तेव्हा वासंती आते म्हणजे माझी रत्नागिरीतील आते. हा आपल्या प्रेक्षकांसाठी उल्लेख सांगतो. हा. आणि तिच्याकडे सुद्धा ती गेली होती असं आता बोलण्यातून हो, आलं हो, कामासाठी. हो. बबली अक्का, तुझं पूर्ण नाव सांगा मला. ताई धक्टू कोचरे. आता इतकी वर्ष आम्ही बघतोय तुला, तू ह्या घरात राहतेस, हा. तर मला सांग, तुला कधी अशी भीती नाही वाटली एकटीला राहताना? भीती काय नाही. आता मला जाणवत आहे, माझ्या जीवास भीतीशी वाटते. आता मी एकटा आहे ना, हम्म. नाही तर पडल्या झोपायचा. आता झोप नाही, काय नाही. हम्म. तर मलाच राहतो रातभर. म्हणजे वय वाढलं तसं आता भीती वाटायला लागते. हा, नाही तर मला काय नव्हता भीती. तू आतापर्यंत पूर्ण आयुष्य एकट्याने काढलंस इथे. हा. सगळी आजूबाजूची बागायत असेल, म्हणजे छोटस तुझ्या पुरतं का होईना, सगळं आतापर्यंत झाडांवर तुझं विशेष प्रेम दिसतं. कारण तुझी नारळ एखादी असेल, पोफळी एखादी असेल, इकडे पानाची वेल तू सोडलेली आहेस. हा. तर झाडांविषयी तुझं एक नातं वेगळं जोडलेलं आहे. झाडांवर पहिल्यापासून प्रेम आहे? हा, पहिल्यापासून. आणि ही पोफळ आता तू किती साली लावलेली आहेस साधारण? तुमचा आगारा लावीत ना, हा खालचा टाके तलीवरला, हा. तेव्हा मी पोपल आणलेली, रुजलेली. अच्छा. त्यावेळेचं झाड आहे, म्हणजे किती वर्ष झाली असतील? तरी 5-6 वर्ष, 5-7 जास्त झाली असतील. झाली. ते धरायला लागले ना. हो. आणि उंच पण चांगली झाली. साधारण 20-1 वर्ष हे घर बांधून झालं असेल. झाले. अगदी सहज. इथे कधी वन्य प्राणी कुठचे आलेले आहेत? वाघ किंवा हे नाही, हे जीवन येत घरात. साप? साप. अच्छा. माणूस मिळाला ना, काही बिम जातात हिन खडखडत, होय. तर दिसतात चांगलं पांढरं फटफटीत. म्हणजे हा एक विषय नवीन आहे. हा, पण पूर्वीपासूनच दिसतं? पूर्वीपास. अच्छा. आता इकडं कोण मिळालाय ना, गुरुवाडीत मरो, गाडीवाडीत मरो, तरी न जाणार. तू स्वतः बघितलेलं आहेस? स्वतः बघितलेलं आहे. बापरे. इथं बसून कोपऱ्यावर. पण मग तुला भीती नाही वाटत? भीती नाही. त्यांचं ते निघून जातात. पण एकटं कसं असते, कशी आकृती दिसते की माणसासारखा माणूस दिसतो? माणसारा माणूस, पाय सफेद कपडे घालून, अच्छा. धोतर लावून, हातात कंदील. मग त्याला काय नाव आहे? त्या प्रकाराला काय म्हणतात? समन. समंद. समन. अच्छा. पण एवढ्या परिस्थितीत तू असं सगळं बघून सुद्धा राहतेस म्हणजे विशेष आहे. भीती नाही वाटत तुला? आणि किती वर्ष बघतेस हे संबंध? आता तू पूर्वीपासून बघतेस की हल्ली इकडं बघायला? कोण मिळाला का, मी इथं असलो ना, मी एकट्यात ना, का बाहेर खाऊन बिऊन बाहेर चालण्यावर यायचा, तेव्हा मला दिसतात तिकडनं जाताना, परत तिकडनं मरडेवरनं खाली येताना परटवावर एक पात्रा देवीत नाही येतो, इथं परटवावर जातो. बत्ती दिसते ना, लिखते ते. होय. आता माझं दिसत पण नाही आणि माझं डोलं पण गेलं. बरोबर. मला सांग, आता तू पूर्वी लाईट वगैरे नव्हते, आता हे सोलारचे वगैरे लाईट आले, मला वाटतं 1-5-6 वर्ष झाली असतील. मग त्याच्या आधी तू काळोखात कशी काय राहत होतीस? संध्याकाळची राखेल भेटत, रॉकेलचे दिवे वापरायचे? दिवं वापरायचं. अच्छा.
आणि आता सांग, आपला एकंदर गाव कसा बदललेला आहे? पूर्वीचा काळ तू बघितलास तो कसा होता आणि आता कसा आहे? आता काय कशी आता माणसं कशी? माणूस नाही ओळखत. हम्म. आपला खायचा आणि दुसरा खायचा. पूर्वी जीवाला जीव देणारी माणसं होती. आई तर तुझी म्हातारी हम्म. जीव घालवायची माझ्यासाठी. आणि तो पोर कवा येतं, शान काढतं, चाय देतो, हम्म. काय देतो, आणि कामात जायचा पैरे पण. तेव्हा 6 रुपये पैरे पण. 6 रुपये? 6 रुपये. बापरे, 6 रुपये पैरे पण असताना मग तू काम केलेलं आहेस. आणि आज मला वाटतंय 200, 250, 300 रुपये रोज आहे माणसांचा. मग 6 म्हणजे रुपये. किती जुन्या काळापासून तू काम केलेलं आहेस. वणसा खय वणसा. हा. वणसा माहिती आहे? आपाच्या वाड्याच्या खाल्ले बाजू कडले बाजू अच्छा. तिथनं गंडेरे आणलेले होय काय? तेलियाची खाली रस्ते. बरोबर. तू जेवण काय काय करतेस आता रोजचं? मी भातच करतो, भातने डाळ. भात आणि डाळ. आणि मांसाहार वगैरे काय? काय नाही वाराला पण नाही करतच नाहीस की काय? करीतच नाही, आणि माझ्या आणवत पण नाही. का पण? नाही कशी खावत नाही. एवढा माझा सगळा दुखतोय, थोबाडच दुखतं आता. हम्म. हे डोळ्याचे पाय हम्म. दुखत म्हणून आता सध्या उत्पन्नाचं साधन काय? काय सुद्धा नाही. मग मुली वगैरे काय मदत करतात? त्या काय आणतात एवढा, हम्म. काय आणि भाजीपाला. बाकी तुझे काय, तू आयुष्यभर काय कमावले असेल ते सेव्हिंग करून ठेवले असेल ते तेवढ्यावरच? डॉक्टर लागतो, डॉक्टराकडे गेलं तर 5,000 शेवा तवा बाहेर पडायला. हम्म. बरोबर. पण मग कसं काय जीवन चालतं तुझं पूर्ण? जावई आहे म्हणून आपला असला अच्छा, पोचतो आहे. आहेत म्हणजे चांगले जावई मिळालेत तुला, चांगली गोष्ट आहे. जावई माझं 3 चांगलं. आणि तू त्यांच्याकडे मुलांकडे येऊन जाऊन पण असतेस ना कायम? बरोबर. आता परवा 8 दिवस झालं हम्म. हरखेरीस ना आलो. आता म्हटलं उद्या परवा तिकडे जाईन. बरोबर. पुण्यात त्या येतो जावई. फोन केला का येणार, घेऊन जाणार, तिथं सोडणार आणि पुढे जाणार. बरोबर. आता मला सांग, मुलांना आपल्या मोठी मोठी घरं हवी असतात. मुंबईत खोली हवी, मुंबईत घर हवं. आणि तू आता इतकी वर्ष या एवढ्याशा घरात राहतेस, मग तुला कधी अडचण नाही झालेली? कमी पडलेली नाही जागा? मला काय कमी नाही, काय नाही. जावई बिवय आलं 2 दिवस आलं राहायला. 2 पोरगी आणि ती दोघं आणि मी. भरपूर जागा होतो आम्ही, 5 माणसं. होय ना? आणि कुठेही कोणाची तक्रार नसते? आणि कोणाची तक्रार नाही. मग आजच्या पिढीला आता मुंबई काय एवढी आवडायला लागली गाव सोडून? कोणा आता सगळी आपली पोरं आहेत पुढची, काय ही उठसूट आपली 10वी झाली की मुंबई, असं का वाटतं तुला? घर नोकऱ्या कराय, पैसा कमवाय, इथं थोडा भेटतो ना, तिकडं. पण मग आता गावं रिकामी होत चाललेत, त्याचं काय? गावात सगळी म्हातारी लोक शिल्लक, अशी परिस्थिती आहे. आता पहिली डिलिव्हरी घरात होत होती, आता काय लांजाच पलतात. हो, बरोबर आहे. पण पूर्वी दगा व्हायची सुद्धा ना कधी कधी, ती आता पूर्ण बंद झाली असं आहे. म्हणजे तू म्हणतेस हे बरोबर, दोन्ही काय दगू होत, काय चांगले चांगल्या पण व्हायच्या. मी काम करायला लागल्यास गाडीवाडीपासनं गुरुवाडीपासनं या पोर नाही दगावलेला माझ्या हातनं. तू करायचीस काम हे? हा, सुईन पण. होय, किती गेल्यास आतापर्यंत बाळणपण? सांगतो काय, गाड्यांच्या घरापासनं भोवड्यांच्या, कोथरेवाडीत आमचे सुगंधाची 2 पोरगी, सुजूची 2 पोरगी, परत गाडीवाडीत 2 गाड्यांच्या 2 डुबईवाल्यांच्या या, आमच्या महादेव कोत्र्याच्या सुनत 2, अशी 5-6 केली डिलिव्हरी. बापरे, म्हणजे केवढा अनुभव तुमच्यात पण. तुझा काय अथर्वाचा अनुषाचा नाल कापलेला आहे. होय काय?
तुझा का अथर्वाचा आता माझ्या माझा नसेल, माझा आता- लांजात झाला जन्म. आता लक्षात नाही माझ्या. हा. हा. बाल मग कंटाळला म्हणतो तू बहिणीचा का- माझ्या. काय बापरे. पण होऊ दे, तू का बरोबर. म्हणजे काय यात दगावलेला नाही. बरोबर. बारेवाडीत अच्छा, 2-3 म्हणजे केवढा मोठा अनुभव आहे बघा मंडळी. संत आपल्या समोर जी व्यक्ती आता बसलेली आहे, 10 पेक्षा जास्त बाळंतपण त्या काळात कुठल्याही डिग्री शिवाय, कुठल्याही शिक्षणाशिवाय आणि सगळी यशस्वीरित्या पार केलेली आहेत. आणि अशा अनेक माणसं त्या काळात होती आणि त्यांचे हे अनुभव कुठेतरी आज आपल्याला ऐकायला सुद्धा अशक्य वाटतील अशा गोष्टी त्यांनी शक्य त्या काळात केलेल्या आहेत. उदरनिर्वाहाचं म्हटलं ना तर काय तिचा तसा प्रश्न येत नाही. एक तर ती एकटीच आहे, तिला मुलींची पण मदत आहे आणि सरकारकडून रेशन वगैरे फ्री मिळतंय, ते ती मगाशी बोललीच. आणि इथे आपण बघितलं तर शेवगा आहे, तर शेवगा सीझनला शेवगाच्या शेंगा किंवा आत्ता मगाशीच बोलता बोलता ती म्हणाली की परवा मी अळूची भाजी केली होती. तिथे अळूची रोपं आहेत, त्याच्यानंतर पालेभाजी आहेत, त्याची पानं काढून जर एकट्यापुरती भाजी होते. आत्ता आपण बघितलं म्हणजे आठलांची सुद्धा भाजी केलेली आहे तिने. त्याच्यानंतर असंच फणस किंवा सीझनल बाहेर टाकळा म्हणून एक रानभाजी मिळते आत्ता आपल्याला, त्याची पण अधूनमधून ती करते. म्हणजे भाज्यांचा तसा प्रश्न मुद्दाम जायला लागतं असं नाही बाजारात वगैरे, गेलीच त्यातून तर ती घेऊन पण येते अधूनमधून. त्याच्याशिवाय इथे वांग्याची रोपं लावलेली दिसत आहेत, मिरची आहे म्हटल्यानंतर घरच्या पुरतं आणि तिच्या एकटीपुरतं व्यवस्थित पुरेसं आहे. कढीपत्त्याचं हे आहे पाठीमागे रोप. त्याच्यानंतर इथे जे मगाशी ह्याचं म्हटलं आपण रातांबीचं झाड म्हणजे कोकमचं, तर ती घरच्या पुरती कोकमं सुद्धा करते. कोकमं कोकम सरबत करत असेल. म्हणजे एकट्या माणसापुरतं उत्पन्न किंवा पोट भरण्याचं साधन तसं बऱ्यापैकी आहे इथे. आणि शिवाय मुलींची वगैरे मदत आहे. शिवाय तिने ज्या वेळेला चांगली असताना तिने जे काही मिळवलेलं असेल काम करून वगैरे, ते सुद्धा थोडंफार तिचं हे असणारच आहे. शिवाय शासनाच्या योजनेतून सुद्धा मला वाटतं तिला संजय गांधी निराधार योजना वगैरे याच्यातून सुद्धा मदत मिळते दर महिन्याला. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं. आणि ती कोकणातली माणसं कशी अशी उधळी नाही, एकदम काटकसरीनं जे आहे त्याचा वापर करून ती व्यवस्थित आपला उदरनिर्वाह करतात. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये असमाधानी, दुःखी किंवा माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये अशा प्रकारे ते कधी व्यक्त होत नाहीत. ते आहेत त्याच्यामध्ये आनंदी आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या या गरजा 3 मूलभूत त्यांच्या गरजा अगदी व्यवस्थित इथे व्यवस्थित तिच्या भागतायत. म्हणजे आणि त्याच्यात ती समाधानी आहे. हे मुख्य. व्यवस्थित भागतात याचा अर्थ काय की गरजच मुळात कमी आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला जसं असं वाटतं की जेवढं घर मोठं आहे, माझ्याकडे ही सोय पाहिजे, ही सुखसुविधा पाहिजे, तसं ह्यांची अपेक्षा नाहीये जास्त. बरोबर. त्याच्यामुळे ती आहेत त्याच्यात नैसर्गिक जे मिळतंय त्याच्यामध्ये अगदी सुखी, समृद्ध, आनंदी आणि त्याच्यामुळे तब्येती त्यांच्या चांगल्या असतात. अगदी खरंय. आणि पहाटे 4:30 वाजता किंवा 4 वाजता ती हा, उठते. हा, हा. दिनचर्या मला काही जणांनी सुचवलं होतं की ह्या वयाच्या माणसांना दिनचर्या जरूर विचार. हो. तर त्यांची दिनचर्या म्हणजे ते आजही पूर्ण सगळी ही कामं आतापर्यंत आपण जी पाहिली, हो. मग घरातला मेंटेनन्स असू दे, घराच्या आजूबाजूचं शेत साफसफाई, असू दे, हो. साफसफाई असू दे, सर्व कामं ती स्वतःची स्वतः. म्हणजे फॉरेनला आपण लाईफस्टाईल एकंदर बघितली तर थोड्याफार अशा प्रकारची असते की तिथली माणसं स्वतःचं स्वतः शेवटपर्यंत जास्तीत जास्त काळ करायचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने इथे बबली अक्का काम करते आहे, कार्यरत आहे. खरंय. आणि तिचा हा उत्साह या वयातला सुद्धा अतिशय प्रेरणादायी आहे आपल्या सर्वांसाठीच. आणि आता सुद्धा ती म्हणाली की एक 15 दिवस वगैरे ती मध्ये मध्ये मुलींकडे जाते, 15 दिवस घरी असते. म्हणजे त्याच्यामुळे तिने कुठच्याही प्राण्यांची बांधिलकी ठेवलेली दिसत नाही. आपल्याला तिच्याकडे काही कुत्रा, मांजरं, कोंबडी असे प्राणी सुद्धा जनरली घरोघरी असतात, गुरं वगैरे. तर ते प्राणी सुद्धा तिच्याकडे नाहीयेत. एक मांजर आहे, ते दिवसा येतं, खातं पितं आणि परत वाडीत बाकीच्या घरांकडे भटकायला निघून जातं असं ती म्हणाली. आणि हा वयानुरूप केलेला बदल आहे. म्हणजे तिच्या उमेदीच्या काळात हे सर्व तिने केलेलं होतं. परंतु माणसाने वयानुसार कसं बदलत गेलं पाहिजे किंवा स्वतःला काळानुसार बदललं पाहिजे, स्वतःच्या काही मर्यादा आहेत त्या लक्षात घेऊन त्याचा मान राखत तिने स्वतः बदल. कारण हा एक गुण असतो आपला स्थायी गुण की आपण पटकन सहसा बदलत नाही. आपला एक हट्टी स्वभाव किंवा आयुष्य जसं गेलंय तसं जगत राहायचा आपला एक हट्टाच असतो. परंतु तिने तो स्वीकारून बदल त्याप्रमाणे आपापल्या सोयीनुसार आता ती वागते. हे जास्त आनंदाने वागते, हे जास्त महत्त्वाचं. होय होय. आणि हेच आपल्याला पण घेतलं पाहिजे की गरजेपेक्षा जास्त आपण अपेक्षा करतो आणि मग आपण दुःखी होतो त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की. बरोबर. तर त्यानुसार आपण सुद्धा म्हणजे यांच्यातून जो बोध घ्यायला पाहिजे तो घेतला पाहिजे. नक्कीच नक्कीच.
आता 8 वाजायच्या आधी जायचं 8 वाजायच्या आधी जायचीस आणि संध्याकाळी खाली बाबनीकडं. आणि 5 वाजाय 6 वाजलं का घराच आपलं 6 वाजले की घरी. एवढा वेळ कामावर. कामावर. अच्छा, बापसाशी चार अशी गमेला भरायची शेतफाडीचा. होय ना. कोण हात लावाय मागून डिगवाय तेवढा घ्यायचा आणि वाचायचा, घ्यायचा आणि वाचायचा. हम्म, कोण माग सरत सगळे बरोबर. आता ह्याचं सारवण वगैरे तूच करतेस मीच करतो. आणि कुठनं मिळतं शेण वगैरे आणतेस कुठनं? गाड्यांच्या इकडनं. बरोबर. आता शेण पण मिळणं कठीण झालंय दिवसेंदिवस. आता सगळे खंपूस करतात. कंपोस्ट करतात. हा, बरोबर. पण आता गुरं पण तितकी पूर्वीसारखी राहिली नाहीत ना प्रत्येकाकडे. मग बाकी आमच्या कुटुंबाशी तुझं नातं जवळच राहिलेलं आहे पूर्वीपासून, आजीशी, अण्णा असल्यापासून. अण्णाने केवढे 2 फोडला ती बघितलंस ना हो. संडासची. होय, धन्यवाद. आज तू आम्हाला वेळ दिलास. अचानक आम्ही आलो तुझ्या घरी, पण तू अगदी दिलखुलासपणे घर दाखवलंस. तुझ्या आठवणी सगळ्या माझ्यासोबत शेअर केल्यास. आता हा व्हिडिओ जेव्हा लाखो लोक जगातली बघतील तेव्हा तुझ्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे ते घेतील याचा मला विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद आणि तुला नमस्कार. आणि तुला भावी वाटचालीसाठी, भावी आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण पाठीमागच्या भागात येऊया, जिथे आपल्याला लाकडाचा माज दिसेल. म्हणजे पावसाळ्यातून केलेली एक तयारी आहे. चूल आहे, आपण बघितलेलं आहे. लागतं ते. हो हो. तर इथे आपल्याला पण लाकडं आहेत बाहेर. बरोबर. म्हणजे 2 माच आहेत. इकडे पण माच आहे, हे बघा. आणि आता आपलं घर पूर्ण बघून झालेलं आहे. इतकंस हे छोटस घर आहे, परंतु चेहऱ्यावरचा आनंद हा मोठ्या घरात राहणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. इतका मोठा आनंद आणि समाधान यातूनच आपल्याला खरं म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि तेच या व्हिडिओ मधून दाखवायचा ग्रामपंचायतीचा माझा प्रयत्न आहे. आपण आता इकडे आलो तर ही पाठीमागची मोरी आहे, जिथे मला वाटतं भांडी घासणं असू दे किंवा कपडे सुद्धा वेळ प्रसंगी धुवायची असेल तर एक छान पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. एकटाच असणार आहे, त्याच्यामुळे कपडे भांडी पण तिची लिमिटेडच असतील तशी. बरोबर. आणि आजूबाजूला इथे सुद्धा जास्वंद वगैरे अशी फुलझाडं लावलेली दिसत आहेत. बरोबर. इथे या साईडला इकडे एक भोकराचं झाड असं आहे तिथे, मला वाटतं ते. आणि ह्या घराच्या आजूबाजून पूर्ण जंगल आहे. वरच्या बाजूला रस्ता जरी असला तरी ह्या बाजूला पूर्णतः जंगल आणि निसर्ग आहे. बघा, कोकणातील पारंपरिक पद्धत डास किंवा चिलट ह्या दिवसातून जास्त असतात पावसाळ्याच्या, तर ती चिलट सुद्धा असा धूर केला की पळून जातात. आणि तीच धुरी आम्ही तिला म्हणतो. ही धुरी करताना आता आपल्याला बबली आका दिसते आहे. ह्यामध्ये शेणाच्या गवऱ्या किंवा ह्याची नारळाची सोडणं किंवा सुपारीची सालं प्रामुख्याने कोकणातली माणसं वापरतात. ह्या व्यतिरिक्त धूर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी वापरून धूर करणं हा आपला सर्वात मुख्य उद्देश आहे. तर मंडळी, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. अतिशय छोटा व्हिडिओ, परंतु एक मोठा संदेश द्यायचा माझा प्रयत्न होता त्यातून. या अशा मंडळींची संख्या, अशा माणसांची संख्या आता फार कमी होत चाललेली आहे, दुर्मिळ होत चाललेली आहे. तर खऱ्या अर्थाने कोकण जपणाऱ्या या माणसांसाठी डेडिकेटेड असा हा व्हिडिओ. खरोखरच या पिढीला आपण अखेरची पिढी असं म्हणतो की ज्यांनी खऱ्या अर्थाने हे कोकण आज जिवंत ठेवलेलं आहे. तरुण पिढी कोकण सोडून चाललेली आहे, परंतु अशा या माणसांनी, या वयातील माणसांनी, ज्येष्ठ माणसांनी आजही कोकण आपलं जपून ठेवलेलं आहे. आणि या व्हिडिओमधून आपल्याला लक्षात येईल की सुख हे मानण्यावर असतं. आणि नक्कीच या व्हिडिओमधून आपल्याला नेहमीप्रमाणे कोकणचा हटके कंटेंट दाखवायला मिळाला असं मी मानतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. अथर्व हर्डीकर चॅनलवरती कोकणातील अशाच हटके गोष्टी दाखवायचा माझा नेहमी प्रयत्न असतो. तुम्हाला हा प्रयत्न आवडत असेल, यात काही अजून विषय तुम्हाला सुचवायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. त्याचप्रमाणे ह्या आपल्या उपक्रमाला तुम्हाला साथ द्यायची असेल, आर्थिक पाठबळ द्यायचं असेल तर आपला QR कोड स्क्रीनवरती आपण डिस्प्ले केलेला आहे. तो QR कोड स्कॅन करून आपण आर्थिक पाठबळसुद्धा आम्हाला देऊ शकता. त्याचप्रमाणे आपण UPI ID सुद्धा देत आहोत.
ज्याद्वारे आपण या चॅनलसाठी छोटंसं आपलं पाठबळ देऊ शकता आम्हाला. खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिल्याबद्दल. अशाच व्हिडिओजसाठी आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा चॅनल कशा अर्थी पोहोचेल, जेणेकरून आपला जो उद्देश आहे की कोकणातील माणसांनी कोकणात राहावं आणि कोकणातील तरुणांनी कोकण सोडू नये किंवा सोडून गेलेल्यांनी परत यावं, यासाठीचा हा सर्व खटाटोप आपला यशस्वी होण्यासाठी आपल्या या चॅनलवरचा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.